नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत उद्योग व व्यापार। स्वातंत्र्योत्तर भारत कालखंड इसवी सन 1961 ते 2000 या कालखंडात उद्योग व व्यापार क्षेत्राशी संबंधित संघटनांची माहिती आपण घेणार आहोत आणि त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम आपल्याला जाणून घ्यायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्योग व व्यापार भाग 2 विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्योग व व्यापार भाग 2 आज पाहणार आहोत। स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार यांविषयी माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। उद्योग व व्यापार भाग 1 मध्ये आपण जे मुद्दे अभ्यासले होते ते म्हणजे वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग आणि मीठ उद्योग, तसेच सायकल उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग या एवढ्या उद्योगांविषयीची माहिती आपण भाग 1 मध्ये घेतली होती। विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व व्यापार भाग 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत शेती व उद्योग, खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्य उद्योग, पर्यटन उद्योग या घटकांचा अभ्यास म्हणजे या उद्योगांचा अभ्यास आपण आजच्या भागात म्हणजे भाग 2 मध्ये करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 ची सुरुवात करूया। स्वतंत्र भारतात औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज होती। 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली, म्हणजे IFCI भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना 1948 मध्ये झाली। तर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हे यामागे उद्दिष्ट होतं। 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणात करणे हा यामागे हेतू होता। उद्योग व व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आणि सण आपण पाहूया। पहा, 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली, म्हणजे IFCI लिमिटेडची स्थापना करण्यात आली। हा भारत सरकारचा उपक्रम होता। इसवी सन 1951 मध्ये भारतीय पंचवार्षिक नियोजनाची सुरुवात झाली। 1954 मध्ये भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। 1963 मध्ये टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 हा संमत झाला आणि 1963 मध्ये वस्त्रोद्योग समितीची स्थापनाही करण्यात आली। इसवी सन 1970 मध्ये
औद्योगिक परवाना धोरण जाहीर करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील जे प्रमुख उद्योग आहेत त्या उद्योगांच्या अंतर्गत कोणकोणते उद्योग येतात ते पाहूया. अन्न उत्पादन उद्योग मध्ये शेती, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्योद्योग व दुग्ध व्यवसाय यांचा समावेश होतो. शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यामध्ये ताग उद्योग, खादी उद्योग आणि वस्त्रोद्योग. निसर्ग आधारित उद्योग जे आहेत त्यामध्ये खनिज संपत्ती, वनसंपत्ती, रेशीम, मीठ उद्योग आणि औषध उद्योग यांचा समावेश होतो. आणि जे औद्योगिक उद्योग आहेत त्यामध्ये वाहन उद्योग, सायकल उद्योग आणि या व्यतिरिक्त जे आणखीन काही इतर उद्योग असतात, छोटे मोठे उद्योग असतात, ते कोणते? तर इतर उद्योग म्हणजे पर्यटन, हस्तशिल्पोद्योग, चर्मोद्योग, ग्रामोद्योग आणि सिमेंट उद्योग या सर्वांचा समावेश भारतातील उद्योगांमध्ये होतो. भारतातील उद्योगांमुळे बऱ्याचशा निर्यात गोष्टी होतात आणि त्यातून भारतातला जी गोष्ट म्हणजे भारतातून परदेशात विक्री केली गेल्यामुळे भारताला परदेशी चलन जे आहे हे परदेशी चलन उपलब्ध होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये वस्त्रोद्योगाची माहिती घेतली होती, पण आता आपण एक उजळणी बघणार आहोत. तर भारतातील प्रमुख उद्योग हा वस्त्रोद्योग आहे आणि वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचाही समावेश होतो. हातमाग उद्योग हा श्रमप्रधान उद्योग आहे. रेशीम उद्योग, रेशीम उद्योग हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गतच या उद्योगाचे काम चालते. तसेच ताग उद्योग, भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते. हे आपण भाग 1 मध्ये समजून घेतले आहे. हस्तशिल्प, हस्तशिल्प हे एक कला क्षेत्र आहे आणि हे श्रमप्रधान असं क्षेत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उद्योगामध्ये नफा मात्र खूप आहे आणि गुंतवणूक अजिबात नाही. म्हणजे कमी गुंतवणूक आणि अधिक नफा मिळवून देणारं असं हे हस्तशिल्प उद्योग आहे. पण यामध्ये श्रम मात्र भरपूर आहे आणि रोजगार क्षमताही पुष्कळ आहे. अधिक रोजगार क्षमता असलेलं असा हा उद्योग अधिक परकीय चलनही मिळवून देणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या क्षेत्रामध्ये शिल्पकारांना रोजगार मिळतो आणि ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणाही अनेक शहरात सुरू केलेली आहे. वाहन उद्योग, विद्यार्थी मित्रांनो, वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे आणि भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. सिमेंट उद्योग, सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्वाचा देश आहे. चर्मोद्योग, भारतातील सर्वात मोठा उद्योग असून हा निर्याताभिमुख उद्योग आहे. चामड्याच्या ज्या वस्तू आहेत, बूट, चप्पल, बॅग, पर्से, शोभेच्या वस्तू यांना परदेशात खूप मोठी मागणी आहे, म्हणून हा निर्याताभिमुख उद्योग आहे. मीठ उद्योग, भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे. सायकल उद्योग, सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. खादी व ग्रामोद्योग, ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे उद्योग पाहिले हे भाग 1 मध्ये सर्व उद्योगांची विस्तृत माहिती आपण घेतलेली आहे. आजच्या भागात आपण अभ्यासणार आहोत तो महत्वाचा उद्योग म्हणजे शेती उद्योग. भारतातील शेती उद्योग हा सर्वात महत्वाचा उद्योग आहे, कारण भारताच्या ग्रामीण भागातील 70% लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतीवर आधारित इतर उद्योग हा आहे. भारतातील शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि काही भागात ती शेती आधुनिक पद्धतीनेही केली जाते. आधुनिक पद्धतीच्या शेतीत नांगरणी, मळणी, पेरणी इत्यादी सर्व कामे यंत्राच्या मदतीने केली जातात. पारंपरिक पद्धतीत बैलांचा वापर केला जातो. पेरणी करायची असू दे, नांगरणी करायची असू दे किंवा मळणी करायची असू दे, या सर्व कामांसाठी बैलांचा वापर केला जातो, बैलांचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपल्या भारताचा जवळजवळ 60% भूभाग हा शेतीसाठी वापरतात आणि आपल्याकडे जी शेती होते ही बहुसंख्य शेती ही पारंपरिक पद्धतीने होते. मग शेतीची कामे कोणती कोणती असतात? तर शेतामध्ये नांगरणी, वखरणे ही सगळी कामं म्हणजे जमीन वखरण्यासाठी, नांगरण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो. शेतीची कामं करत असताना माती बांधावी लागते, है ना? म्हणजे मातीची बांधणी करणे, बी पेरणी करणे, तसेच त्यामध्ये रोप उगवताना रोप लावणं, लावणी करणे ही सगळी कामं पारंपरिक पद्धतीने चालतात. पहा, इथे तुम्हाला रोप लावणी दिसते, म्हणजे कोकणामध्ये रोप लावणी केली जाते, है ना? भाताचं पीक जे कोकणात जास्त पद्धतीने घेतलं जातं, तर भाताची रोप लावणी करतात. आणि मग जी पिके घेतली जातात ती विविध हंगामात विविध प्रकारची पिके घेतली जातात. सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस, फळे अशी अनेक पिके घेतली जातात. अगदी तांदूळ, डाळी, ज्वारी, मका, बाजरी इत्यादी धान्य किंवा बार्ली, तीळ, मोहरी, मटार ही कडधान्य अशी विविध पिके आपल्या देशामध्ये पिकतात. आणि मग ह्या सर्व धान्यांची व्यवस्थित साठवण केली जाते आणि मग ती पारंपरिक पद्धतीने केली जाते किंवा आधुनिक पद्धतीने पण ह्या धान्याची साठवण केली जाते, कारण तयार झालेले धान्य दीर्घकाळ टिकावे म्हणून ते पूर्णपणे वाळवून सुरक्षित व कोरड्या ठिकाणी साठवले जाते. शेतातून भाजीपाला, कडधान्य, डाळी, तांदूळ तसेच फळं आणि ऊसापासून साखर मिळते ती साखर, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही सारी पिके आपल्या शेतातून घेतली जातात आणि त्यानंतर त्यावर मोठी प्रक्रिया करून अनेक उद्योग त्यावर चालत असतात. विद्यार्थी मित्रांनो, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी ह्या शेतातून आपल्याला मिळतात. तर भाज्या मळ्यातून, फळे बागेतून आणि जंगलातून आपल्याला मिळत असतात. शेतमाल प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज आहे. आता वेगवेगळी फळं जी आहेत त्याच्यापासून जाम तयार करतात, तर हे काय आहे? तर फळांवरती केलेली प्रक्रिया आहे. आणि मग हा जामचे उद्योग, सॉस आहेत, सरबत आहेत, लोणची आहेत, तर ह्या सर्वांवरती जी प्रक्रिया केली जाते तर त्याचेही अनेक उद्योग आज उपलब्ध आहेत. कृषी या सदरात मोडणारे शेतीलाही अनेक पूरक असे व्यवसाय आहेत. मग कोणते हे पूरक व्यवसाय आहेत? तर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, रेशमी किडे म्हणजे रेशीमचे किडे जे आहेत ते, मधमाशा पालन करणे, फुलबाग फुलवणे,
फळबाग फुलवणे, मत्स्यपालन करणे म्हणजे मत्स्य शेती ही केली जाते, वराह पालन करणे, एमू पालन करणे. तर हे सगळे उद्योग जे आहेत हे छोटे उद्योग आहेत, पण ते शेतीला पूरक असे उद्योग आहेत. आता आपण शेतीला पूरक असे जे व्यवसाय आहेत ते विस्ताराने अभ्यासूया. गुरे पालन शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे. मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यांसाठी केला जातो. शेळी व मेंढी पालन शेळी पालन व मेंढी पालन हे डोंगराळ तसेच निम ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केला जाणारा व्यवसाय. भारतात मांस हा मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो आणि लोकरीसाठीही मेंढी पालन केले जाते. कुक्कुटपालन कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. परसदारी व शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना शास्त्रीय पद्धत वापरतात. या व्यवसायाला शहरातून आयाती बाजारपेठ उपलब्ध होते, म्हणून हा व्यवसाय भारतात शहरांच्या जवळही मोठ्या प्रमाणात चालतो. कुक्कुटपालनासोबत वराह पालन, एमू पालन हेही व्यवसाय केले जातात. मधमाशी पालन मध व मेण यांसारखी उत्पादने मिळतात, म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो. मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मधमाशा फुलोरा आलेल्या झाडावर फिरतात, त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादनही वाढते. रोपवाटिका हा व्यवसाय चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाण्यांची पूर्तता, फुलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती व वृक्ष शेतीसाठी करण्याच्या गरजेतून उदयास आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते. मत्स्य व्यवसाय मासे हे समुद्रातून मिळतात. पशुपालन व कुक्कुटपालनातून मांस व अंडी मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, मांस व अंडी ही मिळवण्यासाठी, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवण्यासाठी जिल्हा व्यवसाय करण्यासाठी जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून या प्रकारचे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन ही दिले जाते. आपल्या देशामध्ये जी शेती चालते ही शेती पारंपरिक शेती आहे आणि भारत हा अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण असा होत आहे. भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहता कामा नये, तर त्याला वर्षभर पाणी मिळावं यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबण्यात आली. यामध्ये छिद्र असलेल्या नलिकांमधून मुळांना पाणी दिले जाते. म्हणजे ही आता नवीन पद्धत, आधुनिक पद्धत वापरण्यात येते. तसेच सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीनेही शेती करण्यात येत आहे. यामुळे शेतीचं उत्पन्न भरघोस वाढतं आणि यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही होते. भारत सरकारचे धोरण. आपण आता भारत सरकारचे जे धोरण आहे ते समजून घेऊया. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात पुढील उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले गेले. कागद व औषध उद्योग, मोटार व ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू व वस्त्रोद्योग, खाद्य पदार्थ प्रक्रिया व साखर उद्योग, तेल व रंग उद्योग,
1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार घेण्यात आलेले निर्णय. 5 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणणे, सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देणे, सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघु उद्योग नोंदवणे. आता आपण पाहूया खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या 2 खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. भारतात सापडलेले खनिज साठे: लोह, मॅग्नीज, खनिज तेल आणि कोळसा. आता आपण पाहूया मत्स्यपालन. मत्स्य शेतीसाठी शेततळी तयार केली जातात. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. खुल्या समुद्रातही मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी ही खोल समुद्रातच होते असे नाही, तर नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्योत्पादन होते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास, मत्स्यबीज उबवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पर्यटन उद्योग. भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. आपल्या देशाला लाभलेला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडातील ज्या वास्तू आहेत, या वास्तू म्हणजे आपल्या देशाचा एक सांस्कृतिक ठेवाच आहे. आपल्या देशात असलेला जंतर मंतर, वेधशाळा, महाराष्ट्रातील किल्ले, लेणी, ताजमहल ही सगळ्या वास्तू ज्या आहेत की नाही, या सगळ्या वास्तू ऐतिहासिक वास्तूंचा हा वारसा जो आहे, हा वारसा आपली संस्कृती समृद्ध करतो. ऐतिहासिक पर्यटनासाठी जर आपण निघालो तर आपल्याला अनेक अशी स्थळं पाहता येतात. हा आहे लाल किल्ला, जो इतिहासामध्ये ज्याचं महत्व आहे, किंवा जालियनवाला बाग असू, उदयपूरचा महाल आहे, कुतुब मिनार आहे, है ना. अशी अनेक स्थळं आहेत जी आपल्या भारतामध्ये फार प्राचीन काळातली आहेत, मध्ययुगीन काळातली आहेत. इसवी सन पूर्वची ही प्राचीन काळातील लेणी आहेत, जी पाहण्यासाठी सुद्धा भारतीयच नाही तर परदेशी पर्यटक सुद्धा भारतात येत असतात. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती ही जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये असलेला हा सह्याद्री पर्वताचा कडा कपारा किंवा हिमालय पर्वताच्या रांगा, यामुळे भौगोलिक पर्यटन हे सुद्धा सुखकर झालेलं आहे. आणि भारतातील लोक, परदेशातील लोक ही भौगोलिक पर्यटनासाठी सुद्धा वर्षभर या ठिकाणी भेट देत असतात. भारतामध्ये नैसर्गिक सौंदर्य सुद्धा खूप आहे. ही आहे नैसर्गिक सौंदर्याचं उदाहरण म्हणजे फुलोंकी घाटी, है ना, व्हॅली ऑफ फ्लॉवर. सुंदर सुंदर असे धबधबे. हा आहे भंडारदऱ्याचा धबधबा. किंवा अभयारण्य घ्या. आसाम सारख्या ठिकाणी असलेलं काझीरंगाचं अभयारण्य, महाराष्ट्रात असलेलं दाजीपूरचं किंवा ताडोबा अभयारण्य, आणि भारताला लाभलेला समुद्र किनारा. तर समुद्र किनारा हा सुद्धा काय आहे तर भौगोलिक दृष्ट्या पर्यटनाचं स्थळ आहे. तर भौगोलिक दृष्ट्या पर्यटनाची अशी अनेक स्थळं आहेत जिथे देश विदेशातून लोक पर्यटनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे अनेक अशी प्रार्थना स्थळं आहेत, तीर्थस्थळं आहेत, तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर, आळंदी, बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका किंवा रामेश्वर
4 धाम आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायकाची यात्रा आहे. तर ही सारी तीर्थक्षेत्र ही सुद्धा काय आहेत तर धार्मिक स्थळ आहेत किंवा प्रार्थना स्थळ आहेत किंवा ही तीर्थक्षेत्र आहेत ती सुद्धा पर्यटनासाठी खुली केलेली आहेत. भारतातील राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे, अशा अनेक ऐतिहासिक वास्तू, पर्वते, नद्यांचे संगम, जंगले, उद्याने, सागर किनारे असं निसर्ग सौंदर्य प्रदेश पाहण्यासाठी अनेक प्रवासी भारताकडे आकर्षित होतात. आणि मग हजारो परदेशी पर्यटक ही ठिकाणे पाहण्यासाठी जेव्हा भारतात येतात त्यावेळेला या परदेशी प्रवाशांसाठी भारतात विविध सोयी सुविधा शासनाकडून आणि खाजगी कंपन्यांकडून केल्या जातात. आणि त्यामुळे अनेक प्रवासी हे प्रवास करत असतात, पर्यटन करत असतात आणि त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलनही उपलब्ध होते. पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. या पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार निर्माण होतो. म्हणजे मार्गदर्शक लागतात, ते पर्यटन स्थळ दाखवणारी लोक लागतात. नंतर अनेक फोटोग्राफर्सची गरज असते, कारण तिथे पर्यटक जेव्हा येतात तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढून घेत असतात, कारण त्यांना ते आपल्या स्मरणात ठेवायची असतात ती ठिकाणं. मग फोटोग्राफीचा व्यवसाय तिथे मिळू शकतो. नंतर ते फोटो काढून घेत असताना तसे त्या ठिकाणचे पारंपरिक वेशभूषा करून फोटो काढले जातात. तर मग या दृष्टीने तिथील स्थानिक लोकांना रोजगार पर्यटनातून उपलब्ध होतो. पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते आणि पर्यटन स्थळाच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होऊन वस्तूंच्या खरेदीत आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे स्थानिक हस्तोद्योग व कुटीरोद्योगांचा विकास होतो आणि स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो. त्याचप्रमाणे त्या पर्यटन ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ, तेथील हॉटेल व्यवसाय, निवासी स्थान या सर्व गोष्टींचा म्हणजे या सर्व व्यवसायांचाही विकास होतो. पर्यटनाच्या साठी आपण ज्या वेळेला एखाद्या इच्छित स्थळी पोहोचत असतो त्यावेळेला प्रवाशांच्या सोयीसाठी, वाहतुकीसाठी रिक्षा, टॅक्सी किंवा मुंबई दर्शनसाठी जशी बस आहे तशी प्रत्येक ठिकाणी बसची सोय, वाहतुकीची सोय केलेली असते. तर मग या वाहतूक क्षेत्रातील व्यवसायही वाढतात. त्याचप्रमाणे प्रवासी एजंट, पर्यटन मार्गदर्शक म्हणजे गाईड असतात. तर हाही एक नवा व्यवसाय सुरू झालेला आहे. हाही एक नवा रोजगार त्या स्थानिक लोकांनाही प्राप्त होतो. पर्यटक जेव्हा पर्यटन स्थळी जातात, उदाहरणार्थ राजस्थान टूर करत असतील तर तिथे स्थानिक उंटावरून फिरणं यासाठी त्यांना मनोरंजक सफर असते. किंवा केदारनाथ, अमरनाथ, वैष्णवदेवी या ठिकाणी यात्रा करत असताना घोडा लागतो. घोडागाडीतून लोक यात्रा करतात. किंवा काश्मीरला गेल्यानंतर काश्मीरमध्ये शिकारा आहे, तर शिकाऱ्यातून किंवा बोटीतून सफारी करणं ही मनोरंजक सफारी असते. त्याचप्रमाणे कुलू मनालीच्या ठिकाणी याक वरती बसणं, तर ह्या सगळ्या ज्या सफारी असतात या मनोरंजनासाठी केलेल्या सफारी असतात. तर ह्या मनोरंजक सफारीमुळे काय होतं तर तिथील स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि त्या स्थानिक रोजगारांमध्येही वाढ होते. पर्यटन स्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना पर्यटक भेटी देतात. या पर्यटकांच्या गरजातून विविध रोजगारांची निर्मिती होते. त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात, तर गाईडला व्यवसाय मिळतो. वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर आणि कपडेवाले हवे असतात. घोडागाडी, रिक्षा अशा वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात.
पर्यटक वस्तूंची खरेदी करतात, त्यामुळे हस्तोद्योग, कुटीरोद्योग यांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो, कारण खाण्यासाठी आणि निवासासाठी दोन्हीसाठी हॉटेलची आवश्यकता असते. त्यामुळे पर्यटनाच्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय बहरतो. आणि थोडक्यात सांगायचं तर पर्यटन स्थळे तेथील स्थानिक लोकांच्या उपजीविकेची साधने बनतात. पर्यटन हे उपजीविकेचे साधन ठरते हे विधान स्पष्ट करताना आपण महाबळेश्वरचं उदाहरण घेऊया. महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत आणि अनेक पर्यटक हे या ठिकाणाला भेट देत असतात. म्हणजे हजारो पर्यटक या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पर्यटनाला येतात. त्याचबरोबर सह्याद्री पावसाळ्यात कसा दिसतो हे पाहण्यासाठी पावसाळ्यातही महाबळेश्वरची सहल आयोजित केली जाते. मग असे हजारो पर्यटक जेव्हा महाबळेश्वर पाचगणीला भेट देत असतात, तेव्हा तेथील ठिकाणी बराच मोठा रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे स्थानिक लोकांना हा स्ट्रॉबेरीचा व्यवसाय मिळतो. त्याचप्रमाणे तेथे असलेले मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्वाच्या ठिकाणची माहिती सांगतात, ती ठिकाणे दाखवतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर असतात, ते फोटो काढून देतात आणि अशा प्रकारे स्थानिक लोकांना अनेक व्यवसाय तिथे उपलब्ध होत असतात. त्याचप्रमाणे घोडेवाले जे आहेत, हे घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात. त्यामुळे घोडागाडीचा व्यवसायही तिथे मोठ्या प्रमाणात चालतो आणि ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करत असतात. आणि म्हणूनच स्थानिक लोकांना तिथे उपजीविकेचं साधन हे पर्यटनामुळे उपलब्ध झालेलं आहे आणि या कामातून त्यांना चांगला रोजगारही मिळतो. म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरते. विद्यार्थी मित्रांनो, परदेशी पर्यटकांकडून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग कोणते पहा. परदेशी पर्यटकांमुळे दुभाषा किंवा गाईड यावर होणारा खर्च, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य यांची खरेदी होते. व्हिसा फीतून मिळणारा महसूल आहे. तसेच प्रवास खर्च व हॉटेल खर्च, पर्यटन स्थळांची प्रवेश फी आणि स्थानिक वस्तूंची खरेदी या सर्व गोष्टींमुळे परदेशी पर्यटकांमुळे देशाला उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे परदेशी प्रवासी भारताकडे जास्तीत जास्त पर्यटनाच्या दृष्टीने येतील, यासाठी आपल्या देशातील पर्यटन स्थळ ही सुरक्षित, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं ही म्हणजे त्यांचं जतन करणं आणि संवर्धन करणं आणि पर्यटन स्थळांचा विकास करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय बाजारपेठेत म्हणजे व्यापारासाठी आयात आणि निर्यात महत्वाची असते. मग भारतातील आयात निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या ते आता आपण समजून घेऊया. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामुग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायला येतं आणि त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की परदेशातून भारतात खरेदी केली जाते त्या वस्तू कोणत्या. तर आयात होणाऱ्या वस्तू, परदेशातून भारत ज्या वस्तू खरेदी करतं त्याला आयात होणाऱ्या वस्तू म्हणतात. मग त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात तर लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान, बघा बाहेरच्या देशातून आपण तंत्रज्ञान सुद्धा घेत असतो, आणि यंत्रसामुग्री. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीलाही चालना दिली. भारतातून निर्यात होणाऱ्या म्हणजे भारतातून परदेशात ज्या वस्तूंची विक्री केली जाते त्या वस्तू कोणत्या तर चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामड्याच्या वस्तू, चपला, पादत्राणे किंवा हिऱ्या मोत्यांचे दागदागिने या ज्या वस्तू आहेत त्या भारतातून परदेशात विक्रीला जातात आणि परदेशात या भारतीय वस्तूंना फार मोठी किंमत आहे, मागणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्रासाठी भारतातून परदेशात विक्रीला जाणाऱ्या म्हणजे निर्यात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण एकदा पुन्हा पाहूया. एक म्हणजे चहा व कॉफी, कार व ट्रॅक्टर, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, हिऱ्या मोत्याचे दागिने म्हणजे मौल्यवान हिरे आणि सिमेंट या गोष्टी भारतातून परदेशात विक्रीस जात असतात आणि याची मोठी निर्यात होत असते. भारताचा अंतर्गत व्यापार पाहूया आपण. भारताचा अंतर्गत व्यापार हा लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते आणि हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. भारतातील मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे महत्वाची आहेत. भारतात चालणारा हा अंतर्गत व्यापार ज्यामध्ये कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूण देशाच्या प्रगतीला हातभारच लागतो. उद्योगधंद्याच्या विकासाचे देशाला झालेले फायदे पाहूया आपण. एक म्हणजे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, उत्पादन वाढून निर्यात वाढते, त्यामुळे देशाला परकीय चलन मिळते, लोकांच्या राहणीमानाचा व जीवनमानाचा दर्जा उंचावतो आणि देशाच्या प्रगतीला हातभार लागून देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढते. विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व व्यापार या आपल्या पाठामध्ये आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग या उद्योगांविषयीची विस्तृत माहिती भाग 1 मध्ये अभ्यासली आहे. जर भाग 1 तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला या मुद्द्यांची विस्तृत माहिती समजून येईल. आजच्या भागात म्हणजे भाग 2 मध्ये आपण या मुद्द्यांना एक हलकासा स्पर्श केला आहे, पण आपण विस्ताराने जे मुद्दे पाहिले आहेत ते म्हणजे शेती उद्योग, खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्य उद्योग आणि पर्यटन उद्योग या उद्योगांविषयी आपण विस्ताराने चर्चा आजच्या भागात केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.